आई, तू माझ्या कुटुंबाबद्दल असा कसा काय विचार करू शकतेस? ते तुझ्याबद्दल किती चांगला विचार करतात आणि तुझं त्यांच्याविषयी हे असं मत, तुझं हे असे विचार मला अजिबात आवडलेले नाहीत. एक आई आपल्या मुलीच्या सुखी संसारासाठी प्रयत्नशील असते आणि एक तू आहेस, जी स्वतःच्या लेकीचा संसार मोडायला निघाली आहेस. आणि असं करताना तुला काहीच वाटत नाही का? आई, आता कृपया करून आमच्या घरातून निघून जा. अजून किती दिवस तुझा हा त्रास, तुझं हे वागणं सहन करायचं आहे? त्यापेक्षा तू येथून जाण्यातच सर्वांचं भलं आहे. स्वतःच्या मुलीच्या तोंडातून स्वतःबद्दलचे असे शब्द ऐकून रमाताई आश्चर्यचकित झाल्या. त्या डोळ्यात पाणी आणत म्हणाल्या, आरती, तू हे काय बोलत आहेस? आणि मी कुठे जाऊ? तुझ्याशिवाय माझं या जगात कोण आहे? तुझे वडीलही नाहीत. तूच माझी एकुलती एक मुलगी आहेस. आणि जर तूच मला असं सोडून दिलं, मला परकं केलंस, तर मी कुठे जाणार आणि मी एकटी कशी राहणार? आरती बोलते, आई, तू कुठे जाणार? तू एकटी कशी राहणार ते मला काही माहिती नाही, पण आता यापुढे मला तू माझ्या घरात नको आहेस. आणि तसंही तुझं घर आहे ना, तर तू तिथे एकटी राहू शकतेस, कारण तुझ्यासाठी तेच योग्य आहे. एकत्र कुटुंबात 4 माणसात राहण्याच्या पात्रतेची नाही आहेस तू. तू काही सुधारणार नाहीस. जेथे जाशील तेथे तू तुझे वाईट वागणे दाखवून देतेस आणि सर्वांना त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. असं बोलत आरती आपल्या खोलीतून बाहेर निघून गेली. रमाताई शांतपणे आपल्या मुलीला एकटक पाहत होत्या. तिच्या बोलण्याने त्या दुखावल्या गेल्या होत्या. जेव्हा आरती खोलीतून बाहेर पडली तेव्हा रमाताई म्हणाल्या, मी तर तिच्याच भविष्याच्या काळजीपोटी बोलत आहे. तिच्या चांगल्यासाठीच तर 4 गोष्टी सांगत आहे. पण ह्या मुलीला तर माझ्या गोष्टी कळतच नाहीत. मी तिला समजावून सांगून कंटाळली आहे, पण तिला तर माझं काहीच पटत नाही आणि मी मात्र तिला नेहमी वाईटच वाटते. आता तिला आपल्या सासरच्यांबद्दल प्रेम उतू जात आहे. त्यांची खूप बाजू घेऊन माझ्याशी भांडत आहे. त्यांच्यासाठी स्वतःच्या आईला काहीही बोलत आहे. आईचा अपमान करत आहे. पण ज्या दिवशी हिला सर्व परिस्थिती लक्षात येईल, आर्थिक स्थिती बिकट होईल, तेव्हा हिला आईची आठवण येईल की माझी आई जे काही सांगत होती ते अगदी योग्य होतं. असं बोलत रमाताई आपली बॅग घेऊन जाण्यासाठी तयार झाल्या. त्यांना लेकीच्या सासरच्या घरातून जायचं नव्हतं, पण लेकीनेच इतका अपमान केल्यावर व घरातून निघून जाण्यास सांगितल्यामुळे रमाताई आपल्या स्वतःच्या घरी जाण्यास निघाल्या. गेटजवळ आरतीचा नवरा सचिन आपल्या सासूची वाट पाहत उभा होता व रमाताईंना घराबाहेर येताना पाहताच त्यांची बॅग हातात घेऊन काहीही न बोलता तो गाडीत जाऊन बसला आणि आपल्या सासूला त्यांच्या घरी सोडण्यासाठी गाडी चालू केली. पण आरतीच्या आईची नजर 4ही दिशेला आपल्या मुलीला पाहण्यासाठी फिरत होती, पण ती कुठेच दिसली नाही की आईला निरोप देण्यासाठी देखील पुढे आली नाही. तेव्हा रमाताई अगदी दुःखी मनाने घरी जाण्यास निघाल्या. त्यांनी पुन्हा एकदा आपली नजर घराकडे टाकली तेव्हा त्यांना दरवाजात त्यांची मुलगी दिसली. ती आईला तर पाहत होती, पण अगदी रागात ती दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर नाराजीचे सूर स्पष्ट दिसत होते. तेव्हा रमाताई मनातच बोलू लागल्या, आरती बेटा, अशी रागाने पाहू नकोस. आता तरी स्वतःचा राग शांत कर. आणि तसंही आता तर मी जात आहे ना तुझ्या घरातून, मग जरा शांत हो आणि माझ्यावरचा राग सोडून दे. काही वेळाने रमाताई आपल्या घरी जाऊन पोहोचल्या, पण त्या अस्वस्थ होत्या आणि तिकडे आई निघून गेल्यानंतर आरती आपल्या खोलीत जाऊन खूप रडू लागली आणि मनातल्या मनात स्वतःसोबतच बोलू लागली की आई, किती प्रेमाने आपुलकीने मी तुला माझ्या घरी आणलं होतं, पण का आई, तू असं का वागत असतेस, ज्यामुळे मला मनात नसतानाही तुला अशा प्रकारे माझ्या घरातून पाठवावं लागलं. येथे मी तुझी काळजी व्यवस्थित घेत होते, तू माझ्या नजरेसमोर होतीस, तर मला तुझी चिंता नव्हती, पण आता पुन्हा तुला तिकडे एकटीला राहावं लागणार आहे. खरं तर आरती ही आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिच्या वडिलांना काही वर्षापूर्वीच देवाज्ञा झाली होती आणि त्यांना मुलगाही नव्हता. आणि आरतीच्या आईचे आपल्या कुटुंबात कोणासोबतही पटत नव्हते. पूर्वी त्यांचे खूप मोठे एकत्र छान कुटुंब होते. सर्वजण एकत्र राहत होते. पण रमाताई ह्या नेहमी सर्वांच्या चुका काढायच्या. उगाच घरात एकमेकांच्याबद्दल वाद भांडणं होतील अशा वागायच्या आणि फक्त त्यांच्या वागण्यामुळे प्रत्येकालाच त्रास व्हायचा. घरातील प्रत्येकजण त्यांच्यावर प्रेम करायचा आणि आदर देखील करायचा,
पण रमाताईंना आपल्या स्वार्थापुढे काहीच दिसत नव्हतं आणि त्यानंतर कुटुंबापासून विभक्त होऊन त्या मुलीला घेऊन एकट्याच राहू लागल्या होत्या. आरतीला मात्र हे चांगलंच माहिती होतं की तिच्या माहेरची सर्व लोक चांगले आहेत, पण आईमुळे कोणीही तिच्यासोबत व्यवस्थित वागत नाही. त्यामुळे त्यांना वेगळं राहावं लागलं होतं. त्यानंतर काही वर्षांनी आरतीचं लग्न झालं आणि ती तिच्या सासरी आली. तिचा संसार सुरू झाला. पण इकडे रमाताई एकट्याच पडल्या होत्या. जेव्हा आरती त्यांच्यासोबत होती तेव्हा त्यांना कोणत्या गोष्टीची काळजी नव्हती. पण ती जेव्हापासून सासरी गेली तेव्हापासून त्यांना खऱ्या अर्थाने एकटेपणा जाणवायला लागला. आरतीच्या लग्नानंतर 6-7 महिने तर त्यांनी जसं तसं करून दिवस काढले होते, पण आता त्यांना एकटं राहायचं नव्हतं. त्यामुळे एके दिवशी त्या दुःखी मनाने आपल्या मुलीला म्हणाल्या की आरती, तू गेल्यापासून मला हे घर खायला उठलं आहे. मला इथे एकटीला राहणं अवघड जात आहे. माझं इथं अजिबातच मन लागत नाही. तर तू आणि जावेबापूंना घेऊन इथेच कायमचं राहण्यासाठी ये आणि इथे जे काही आहे ते तुझंच तर आहे. आणि तसंही घर जावई तर बरेच मुले होत असतात, तर मग तू पण का येत नाहीस? आईच्या गोष्टी, तिचे विचार ऐकून आरती आईला म्हणाली, आई, माझं आता लग्न झालं आहे आणि माझे सासरचे घर आहे आणि तू हे काय बोलत आहेस? जर मी तुझ्याकडे येऊन राहिली तर इथे कोण लक्ष देणार? तुला तर माहिती आहे की सचिन एकटेच आहेत. तेच पूर्ण कुटुंबाला सांभाळतात आणि मला एक नणंदसुद्धा आहे आणि तिचं लग्न करायचं आहे. तिची व माझ्या सासूची जबाबदारी आमच्यावर आहे. आम्ही त्यांना सोडून कसं येणार? मग आई, मी त्यांना कोणाच्या विश्वासावर सोडून येऊ? त्यांच्याकडे कोण लक्ष देईल? तेव्हा रमाताई आपल्या मुलीला म्हणाल्या, अरे वा बेटा, तू तर इतक्या कमी वेळातच पूर्ण सासरची होऊन गेलीस. तुला त्यांची फारच काळजी वाटत आहे आणि आपल्या आईला मात्र तू पूर्णपणे विसरून गेली आहेस. तुला आईचा एकटेपणा दिसत नाही. तिची काळजी तुला नाही का? तेव्हा आरती म्हणाली, अगं आई, तू गैरसमज करून घेऊ नकोस. मी तुला असं बोलत नाही, पण तू जरा विचार कर, मी जे काही बोलत आहे ते चुकीचं आहे का? आता माझं लग्न झालं आहे, तर सासरच्या माणसाप्रती माझंही काही कर्तव्य आहेत की नाहीत? तू थोडं समजून घे ना आई. बरं, मी एक काम करते, जेव्हा सचिन संध्याकाळी येतील तेव्हा मी त्यांच्यासोबत बोलून घेते. तसंच मी माझ्या सासूबाईंसोबत सुद्धा बोलून घेते आणि जर त्यांना योग्य वाटत असेल, त्यांची परवानगी असेल, तर तू इथे येऊन आमच्यासोबत इथेच सगळ्यांसोबत राहू शकतेस. मी त्यांच्यासोबत बोलून 2 दिवसात तुला काय ते निरोप सांगते. असं बोलून आरतीने फोन ठेवला. त्या दिवशी संध्याकाळी सचिन घरी आला. जेवण झाल्यानंतर आरतीने सचिन आणि आपल्या सासूला सर्व जे काही आहे ते सर्व सांगितलं. ते ऐकून सचिनने सुद्धा सकारात्मक विचार केला. खरं तर सचिन समजूतदार होता. त्याचप्रमाणे आरतीची सासूसुद्धा खूप चांगली होती. त्यांना कल्पना होती की एकट्याने आयुष्य जगणं व राहणं किती कठीण असतं. यामुळे सचिन काही बोलण्याच्या आधीच तिची सासू तिला म्हणाली की जगाचा विचार आपण करायला नको किंवा कोण काय बोलेल याकडे लक्ष द्यायला नको, तर आपण माणुसकी व आपुलकीचा विचार करायला हवा. तुझी आई तुझ्या माहेरी एकटी राहते. तू त्यांना निसंकोचपणे बोलावून घे, आमची काही हरकत नाही. आणि तुझी आई इकडे राहायला आली तर आमच्या दोघींचा छान टाईमपास होईल. आम्ही एकमेकींसोबत छान वेळ घालवू आणि तुझीही चिंतासुद्धा दूर होईल. तुला आईची काळजी राहणार नाही. म्हणूनच तुझी आई इथे आली तर मला काहीच अडचण नाही. तू त्यांना बोलावून घे. तसंही तुझ्याशिवाय त्यांचं आपलं जवळचं कोण आहे? तू त्यांचा आधार आहेस. सासूचं असं बोलणं ऐकून आरती आनंदी झाली. तिच्या सासरचं कुटुंब अगदी व्यवस्थित आणि समजून घेणारं होतं. त्यामुळे आरती निश्चिंत झाली. ती मनातल्या मनात म्हणाली, चला ठीक आहे, सासूबाई जे काही विचार करत आहेत ते अगदी योग्य आहेत. जर आई आणि सासूबाई दोघीही एकाच ठिकाणी राहिल्या तर मला काही चिंता, काळजी नाही. तेव्हा मी दोघींचाही छान सांभाळ करेल आणि आईचा एकटेपणासुद्धा दूर होईल. तिला 4 माणसात राहिल्यावर बरं वाटेल. मग त्यानंतर फक्त याच गोष्टीचा विचार करून आरतीने आपल्या आईला सासूचे विचार, बोलणे सांगितले आणि आईला आपल्या घरी बोलावून घेतलं. इकडे रमाताईंनी एकदाही विचार केला नाही की मुलीच्या सासरी आपण जाऊन राहणं योग्य आहे की नाही. त्या कोणताच विचार न करता लगेचच आरतीच्या सासरच्या घराकडे येण्यासाठी तयार झाल्या. आरतीच्या सासूने त्यांचं चांगलं स्वागत केलं व आपल्या घरातीलच एक सदस्याप्रमाणे त्यांना वागणूक दिली. त्या आपल्याच घराप्रमाणे तिथे वावरत होत्या. 1-2 महिना तर अगदी व्यवस्थितरित्या निघून गेले. पण मग हळूहळू रमाताई घरातील प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवू लागल्या, लक्ष ठेवू लागल्या.
प्रत्येक बाबतीत लक्ष घालू लागल्या आणि त्यांची ही सवय दिवसेंदिवस वाढतच गेली. रमाताईंच्या नजरेत आता सचिनची लहान बहीण, जिचं अजून लग्न झालेलं नव्हतं, आणि सचिनची आईची औषधं त्यांना खटकू लागली. त्यांच्यावर होणारा खर्च त्यांना दिसू लागला. त्यांना असं वाटू लागलं की सचिनची सर्व कमाई, त्यांचे पैसे हे त्यांच्या बहीण आणि आईवरच खर्च होत आहेत. त्यामध्ये बहिणीचं लग्नसुद्धा व्हायचं होतं, त्यामुळे तोही खर्च सचिनलाच करावा लागणार होता. म्हणजे जे काही थोडीफार त्यांनी बचत केली असेल ती सर्व तिच्या लग्नातच संपून जाईल. मग माझ्या मुलीच्या संसारासाठी, तिच्या पुढच्या भविष्यासाठी काय शिल्लक राहील? तिचं भविष्य चांगलं कसं होईल? मग आता त्यानंतर त्या नेहमी मुलीच्या भविष्यासाठी विचार करू लागल्या की जर जावई असेच पैसे उडवत राहिले, खर्च करत राहिले तर माझ्या मुलीचा, त्यांच्या संसाराचं काय होणार? उद्या जेव्हा त्यांना मुलं होतील तेव्हा त्यांचेही खर्च वाढतच राहतील. मग तेव्हा ते काहीच बचत करू शकणार नाहीत. तर पुढे तिचे आयुष्य कसे निभावणार आहे? त्यांचं भविष्य चांगलं कसं होईल? मग त्यानंतर नेहमीच रमाताई या गोष्टीचा विचार करून आपल्या लेकीला, आरतीला, तिच्या सासू व नंदेविरुद्ध काहीही सांगून तिचे कान भरू लागल्या होत्या. त्यांच्या खर्चाविषयी सांगू लागल्या. त्या आरतीला बोलायच्या की आरती बेटा, तू खूप साधी भोळी आहेस, म्हणूनच तुझ्या वागण्याचा ते गैरफायदा घेत आहेत. तू दिवसभर घरात मोलकरीणसारखं काम करत राहतेस, कोणाला काय हवं नको ते पाहतेस, आणि तुझा नवरा देखील घराच्या बाहेर काम करून पैसे आणतो, आणि इथे मात्र आई आणि मुलगी बसून आयतं खातात. त्यांना कोणत्याच गोष्टीची काळजी नाही. वरून आता तुझ्या नंदेचं लग्न देखील करायचं आहे, तोही खर्च तुम्हालाच करावा लागेल. त्यामुळे मी काय सांगते ते ऐक. स्वतःच्या भविष्याबद्दल विचार कर. जेव्हा उद्या तुला मुलं होतील, जबाबदारी, खर्च वाढेल, तर तेव्हा तू तुझे खर्च कसे निभावणार आहेस? त्यामुळे आत्ताच पैसे बचत करणे फार गरजेचं आहे. म्हणूनच तुझ्या नवऱ्याला समजावून सांग की आई आणि बहिणीवर थोडा खर्च कमी करायला व काही पैसे बचत म्हणून जमा करून ठेवायला सांग. तेव्हा कुठे तुमचं भविष्य सुरक्षित होईल. आणि जर हे शक्य होत नसेल, तुला हे पटत नसेल, तर माझ्यासोबत आपल्या घरी चला. तुम्ही दोघेही माझ्यासोबत राहायला या. आणि तसंही मी एकटी राहते. तुझी सासू तुझ्या नंदेसोबत राहील. आईचं असं बोलणं ऐकून आरती त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागली आणि म्हणाली, आई, तू कशा गोष्टी करत आहेस आणि तू हे काय बोलत आहेस? तुला माहिती आहे ना, सचिनच्या वडिलांच्या मृत्यूनंतर सचिन घरात एकटेच त्यांच्या आई आणि बहिणीचा आधार आहेत. ते या घरचे कर्ता पुरुष आहेत. मग असं असताना सचिन त्या दोघींनाही एकटं कसं काय सोडून येऊ शकतील? सचिन कोणाच्या विश्वासावर त्या दोघींना असं सोडून तिकडे निघून येणार आहेत? आणि मुळात माझं एक कुटुंब असताना, घर असताना मी तिकडे माहेरी येऊन का राहायचं? तेव्हा रमाताई तिला समजावत म्हणाल्या, अगं बाळा, मुलाचा आधार आहे असं काही नसतं. तो कमावता आहे म्हणून त्याची फक्त गरज आहे. आणि मी एकटी राहत नाही का? माझ्यासाठी तर तू एकटीच माझा आधार आहेस. त्याचप्रमाणे यापुढे तुझ्या सासूसाठी देखील तुझी नणंद आधार बनेल. म्हणूनच तुम्ही दोघेही आपल्या घरी चला. तिकडे गेल्यानंतर सर्व सुरळीत होईल. पण आई, आता काय बिघडलं आहे जे तिकडे जाऊन सुरळीत होणार आहे? आता इथेही देखील सर्व छान चांगलंच चालू आहे की. उगाच तू प्रत्येक गोष्टीत चुका, दोष काढू नकोस. पण तिची आई काही ऐकायला तयार नव्हती. ती आपल्या मतावर ठाम होती. म्हणून मग आरती रागाने आपल्या आईला म्हणाली, आई, तुझ्या अशा वागण्यामुळेच आपल्या त्या घरी काका, काकी, आजी, आजोबा सर्वजण तुझ्यापासून लांब गेले. तू त्या सर्वांसोबत राहू शकली नाहीस. आपलं किती छान एकत्र कुटुंब होतं. पण स्वतःच्या अशा वागण्यामुळे तू सर्व काही बिघडवून ठेवली आहेस. आणि म्हणूनच आज तुझ्यावर एकटी राहण्याची वेळ आली आहे. नाहीतर आज तू ही सर्वांसोबत आनंदाने राहू शकली असतीस. आणि आता तू माझं कुटुंब मोडायला आली आहेस का? खरं तर तुझ्यासारख्या आईमुळेच मुलींचा संसार उद्ध्वस्त होतो. त्या आपल्या सासरच्या लोकांसाठी काहीच करू शकत नाहीत. आणि जर मी सचिनला घेऊन तुझ्यासोबत आली ना, तर काही दिवसानंतर माझं आणि तुझंही पटणार नाही. कारण तुझे हे असे विचार मला मुळात आवडतच नाहीत, मला पटतच नाहीत. आणि बरं झालं तुला मुलगा नाही आहे. नाहीतर तू तर लहान लहान गोष्टीवरून आपल्या मुलाला आणि सुनेला दोष देत राहिली असतीस. त्यांच्या संसारात लुडबुड करत राहिली असतीस आणि त्यांच्यात भांडणं झालं असतं. आई, तुझी अशा प्रकारची वागणूक, तुझे हे विचार वाढण्याआधीच आणि माझ्या घरात तुझ्याबद्दल कोणालाही काही कळण्याआधीच तू तुझ्या घरी कृपया करून इथून निघून जा. तू तिकडे एकटीच राहणं बरं आहे. तेच सर्वांसाठी योग्य आहे.
आणि माझ्या सासूबाईंनी व सचिनने तुला किती चांगला विचार करून इथे बोलावलं होतं आणि तू काय करत आहेस? त्यांच्याच घरात राहून त्यांच्याविषयीच असं चुकीचं बोलत आहेस? त्यांच्यासोबतच्या तुझ्या अशा वागण्याबद्दल जर कोणाला काही कळलं तर मी कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीची राहणार नाही. मला माझीच लाज वाटेल. त्यापेक्षा कोणाला काही कळण्याआधीच तू आत्ताच येथून निघून जा. हे बघ आरती बाळा, माझ्या गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नकोस. मी तर तुझ्या भविष्याचा विचार करून काळजीने बोलत होते. तुला ते चुकीचं वाटतं, पण मला तुझ्या भविष्याची चिंता वाटत राहते. म्हणूनच मी तुला असं करण्यास सांगत असते. आई, कृपया करून मला माफ कर, पण मला तुझ्या चांगुलपणाची आणि अशा सहानुभूतीची काहीच गरज नाही. तू स्वतःचा विचार कर, ते बरोबर ठरेल. मी सचिनला सांगते, तू तयार हो. ते तुला सोडून येतील. कारण जर तू आता इथे राहिलीस तर आमच्यात भांडण आणि वाद होतील, जे मला मान्य नाहीत आणि त्यातून मला माझ्याच घरी सर्वांच्या 4 गोष्टी ऐकाव्या लागतील. त्यामुळे आई, काहीही विपरीत होण्याआधीच तू इथून निघून जा. तू एकटीच बरी आहेस. असं म्हणत आरतीने जबरदस्तीने आईला त्यांच्या घरी पाठवलं. खरं तर याआधी देखील आरतीने आपल्या आईला असं वागण्यास, बोलण्यास थांबवलं होतं, पण तिच्या आईच्या मूळ स्वभावाने त्या काही आपलं वागणं सुधारत नव्हत्या. त्या आरतीला पुन्हा पुन्हा तेच तेच सांगायच्या. त्यामुळे आरतीसुद्धा तिच्या आईच्या अशा वागण्याला कंटाळलेली होती. म्हणूनच तिने आज नाईलाजाने स्वतःचं घर, संसार टिकवण्यासाठी व वाचवण्यासाठी तिने आईला आज आपल्या घरातून जायला सांगितलेलं होतं. पण आरतीची आई निघून गेल्या तेव्हा आरती आपल्या खोलीत येऊन खूपच रडू लागली. खरं तर आई गेल्यानंतर तिला खूप वाईट वाटलं. खरं तर तिच्या मनात आईला पाठवायचं नव्हतं, पण आईची वागणूक तिला अस्वस्थ करत होती आणि आईचं वागणं तिला व्यवस्थितरित्या ठाऊक होतं. आणि जर तिने वेळेत आईला पाठवलं नसतं तर आज ना उद्या त्यांची असे वागणे वाढतच गेले असते आणि त्यांच्या छान एकत्र कुटुंबात भांडणं झाली असती, जे आरतीच्या मनाला अजिबातच मान्य नव्हतं. पण आईला तिकडे ती का पाठवत आहे, त्या पाठीमागे काय कारण आहे, ही गोष्ट आरतीने ना सचिनला सांगितली ना आपल्या सासूला सांगितली. कारण ती कोणत्या तोंडाने आपल्या आईची अशी वागणूक सांगणार होती की जिच्याबद्दल तुम्ही इतका चांगला विचार करत होता, तीच आई घर मोडण्यासाठी आली होती. आरतीला आपल्या आईबद्दल व्यवस्थित सर्व माहिती होतं. त्यामुळे मुद्दामहून तिने वेळेतच तिच्या आईला तेथून पाठवून दिलं होतं. जे वेळेतच करणं गरजेचं होतं तेच आरतीने केलं होतं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.